हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरेश फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आपण बघणार आहोत, ते पण डायरेक्ट अस्तरवरती. आणि 32 साईजचं प्रिन्सेस कट बोटनेक बॅक आणि फ्रंट हे सुद्धा बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती, तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट कसं कटिंग करायचं. आणि जे फ्रंट पार्ट असतात ज्यांना डीप नेक करायचं असतं, बॅक बोट नेक करायचं असतं, ते फ्रंट पार्टला आपण जी अशी प्रिन्सेसची कटिंग करतो सेम तशीच कटिंग बॅकला सुद्धा फक्त हे करायचं आहे आपल्याला, बोट नेक घ्यायचे आणि फ्रंटला डीप नेक घ्यायचे तरी पण चालते. तर चला मी पुढे तुम्हाला सांगते कसं काय काय करायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता बघा, हे प्रिन्सेस कटसाठी आपण 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण 9.5ची बाही आहे आणि मग उंचीसुद्धा भरपूर आहे त्यासाठी. तर आता इथं 32 साईज आहे, त्याची उंची आपण जेवढी आहे ब्लाऊजची तेवढी आणि 1 इंच ॲड करून आपण इथं मार्किंग करणार आहोत. तर बघा 13 इंच उंची आहे, इथं 14वरती मी टिक केलेलं आहे म्हणजे मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर शोल्डर आपल्याला डीपनेकमध्ये किती घ्यायचं असतं कोणाकोणाला तेही समजत नाही. आता इथं मी शोल्डर किती टाकते ते तुम्हाला दाखवते. अगोदर कधी पण शोल्डर आपल्याला कस्टमरच्या जुन्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याचं निम्म टाकायचे. ठीक आहे, आता मी इथं निम्म टाकते 5.5 इंच. शक्यतो 5.5 इंच, 5 इंच शोल्डर इथं पूर्ण 10, निम्म 5 इंच, पण अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. त्यानंतर गळा रुंदी 2.25 इंच टाकलेली आहे आणि बॅकचा आपण गळा उंची टाकून घेऊया. आता इथं उंचीप्रमाणे माप ज्याचे साईजप्रमाणे असतात आणि ज्याचे त्याच्या ब्लाऊजनुसार ज्याचे त्याचे माप मी इथं घेतले जातात आणि ते डायरेक्ट मी तुम्हाला कटिंग दाखवत असते. माप आता तुम्हाला जर साईजनुसार तुम्हाला कटिंग करायचं असेल तर मग तुम्हाला त्याचा मापाचा चार्ट हवा असतो, तर ते मी तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये देईल. ठीक आहे, आता आपण इथं गळ्याची उंची टाकून घेऊयात. आता इथं मी थोडंसं जवळ घेतला कॅमेरा म्हणजे तुम्हाला समजेल. गळ्याची उंची घेतली, ह्याला इथं मार्किंग करून घेतलं, गळ्याला असा आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता बघा, इथं काय करायचं आहे आपल्याला, जे मुंडा आहे ते पण टाकून घ्यायचं. आता इथं मुंडा मी 5.5 इंचचा टाकलेला आहे. आता इथं मी छाती पण टाकून घेते. 32 इंच छाती आहे, तर चौथा भाग 8 इंच येतो आहे आणि त्यानंतर 2 इंच 1.5 इंच तुम्ही इथे शिलाई मार्जिन घेऊ शकता. इथं मी 2 इंच घेतले. आणि इथं मुंड्याच्या आकार आपल्याला देण्यासाठी कोणातून म्हणजेच मुंड्याच्या तिथून पॉईंटमधून कोणातून आपल्याला वरती 1 इंच यायचं आहे आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता कोणाकोणाला जर इथं गुड्या वगैरे पडत असतील, मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत असेल, तर कशा पद्धतीने टक्स पॉईंट द्यायचा आहे मी कालच्या कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे मी आत्ता काही सांगत नाही बसत, कारण मला सवय लागलेली आहे तितकाच मी आकार व्यवस्थित देऊन घेते. त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, म्हणजे कमरेचा घेर जे काही असतो त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. बॅकसाठी आपण टक्स घेतो ते आपल्याला 1 इंच वाढवायचे, म्हणजे कमरेला तुमच्या कमी होणार नाही मार्जिन, आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मी इथं पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे अगोदर बॅक साईड आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. एक बघा, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस अगोदर तुम्ही पेपरवरती तर प्रॅक्टिस कराच, पण कपड्यावरती सुद्धा डायरेक्ट केलं तर सोपं पडतं आणि अगदी तुमचं 10 ते 12 मिनटामध्येच पूर्ण कटिंगसुद्धा होऊन जातं. त्याच्यासाठी पण शक्यतो आपण कापडावरती सुद्धा कटिंग करायला शिकलं पाहिजे, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सोप्या आपल्याला जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता मी इथून वरच्या तिकडच्या साईडनी बाहीला कमी नाही पडावं म्हणून मी अशा पद्धतीने घेतलेला आहे. आता इथं बंद बाजू तर माझ्याकडं होती जी ह्याची होती बॅक साईडची. आता इथं फ्रंट साईडचं आपल्याला कटिंग करायचं, ते फ्रंट साईड ओपन असणार आहे. त्यासाठी आपल्याला जरी आपण दुसऱ्या साईडने घेतलं तरी पण चालतं. जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं बॅक साईड अगोदर. आता पुढच्या फ्रंट साईडला मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, कारण हुकलूक पट्टीसाठी आपलं थोडं जातं. त्यानंतर इथं मी मुंडा जसा आहे तसा मार्किंग केला होता, त्यानंतर व्यवस्थित त्याचा कोन देऊन घेतला आणि इथं आतमध्ये येऊन अर्धा इंच आकार दिला. त्यानंतर हुकलूक पट्टीपासून 4 इंच आतमध्ये गेले आणि त्यानंतर मार्किंग करून आपण उंची घेऊया. तर उंची इथं मी बघा अशा पद्धतीने 4 इंच वरती आले. अशा पद्धतीने आता इथं आपल्याला कटोरी म्हणजे प्रिन्सेस कटोरीचं पॉईंट काढायचं आहे, म्हणजे टक्स पॉईंट काढायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आकार देऊन घेतला
टक्स तुम्हाला इथं जेवढ्या इंचाचा पाहिजे तेवढा इथं तुम्ही घेऊ शकता. 32 साईजला फक्त 1 ते 1.5 इंचाचा टक्स घेतला तरी छान बसतो. तर मी ते 1.5 इंचाचा टक्स घेतला आणि तेच 1.5 इंच इथं पुढे वाढवलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. आता बघा तुम्हाला एकदा परत सांगते म्हणजे लक्षात येईल. आता इथं टक्स पण देते मी अगोदर. इथं 3 इंच घेतले मी आणि मेन पॉईंटला जिथं टक्स आहे तिथं त्याच्यासमोरच आपल्याला द्यायचा आहे हा टक्स. हा टक्स घेतल्याने काय होतं, जी ब्लाऊजची उंची भरपूर असेल तर हुकलूक पट्टी मोठी होते उंचीला, मग तिथं हुकलूक पट्टीसुद्धा कमी आपल्याला करता येते आणि जे पप असतो तो पण छान येतो आणि पूर्ण छाती आतमध्ये व्यवस्थित बसते. तर अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर आणि जे मुंड्याला आपण तिथं जे हे कट पॉईंट आता मी कट करत आहे प्रिन्सेसची कटोरी ती आपण कट करतो तिथं अर्धा इंच जाणार आहे. तर मुंड्याला सुद्धा समोर अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं, आकार वगैरे छान आले पाहिजे आणि त्यानंतर आपण हे गळा पण कट करून घेऊया. आता इथं तुम्ही जे आडवा टक्स मी इथं मार्किंग केलेलं आहे समोर हुकलूक पट्टीला तिथे तुम्हाला नसेल द्यायचा तर नाही दिला तरी चालेल. पण ज्यावेळेस गोल पप येतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं. त्यावेळेस आता आपण मेन रोजच्या डेली यूजच्या ब्लाऊजला तर आपण कप नाही टाकत, मग छान पप येण्यासाठी आणि व्यवस्थित ती गोल व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला तिथं आडवा टक्स दिला तर खूप छान बसतं. आता ते आडव्या टक्सची सगळीकडेच म्हणजे नवीनच हा ब्लाऊज प्रिन्सेस कटचा ब्लाऊज निघालेला आहे. हे खूप जास्त ट्रेंड याच ब्लाऊजमध्ये आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, बाही कटिंग करून घेते अस्तरची. आता अस्तरची बाहीसुद्धा ज्याच्या त्याच्या मापानुसार डायरेक्ट अस्तरवरती केली तरीसुद्धा छानच, कारण हे नवीन शिकणाऱ्यांना थोडंसं अवघड वाटतं पण नंतर सवय लागल्याच्या नंतर अगदी परफेक्ट जमतं. आता इथं मी व्यवस्थित बाहीचे दोन्ही पण पदर जोडून घेतले म्हणजे कपड्याचे आणि इथं आपण बाहीची मार्किंग करणार आहोत. आता व्यवस्थित तुम्हाला दाखवते. व्हिडिओ काही मोठा नाही आहे, छोटाच आहे, व्यवस्थित बघा म्हणजे समजेल. तर बघा जितकी तुमची बाहीची उंची आहे तेवढी 1 इंच ॲड करून आपण मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर अर्धा इंच ॲड करून 8.5 वरती आपण मार्किंग घडी केलेली आहे. त्यानंतर मुंडा खोली इथं 3 इंच घेतलेली आहे. त्यानंतर आतमध्ये इथं मी 3 इंच आलेले आहे किंवा 2.5 इंच तुम्ही यायचं. त्यानंतर 3 इंच आणि 2.5 इंचवरती मार्किंग करून हे अशा पद्धतीने आपण टक्सच आलं सॉरी ते हे आकार देऊन घ्यायचे बॅक आणि फ्रंटचे मुंड्याचे. त्यानंतर दंडगेर टाकायचा, शिलाई मार्जिन टाकायचं आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. आता जे आकार आहे ते आतमधला आपला 1.25 इंचाचा किंवा 1 इंचाचा जरी आला तरी छान बसतं, कारण बाहीला कुठे फुगा वगैरे येत नाही. फक्त जे मेन असतं आपण ते कट मारतो ना तिथंच फक्त आपल्याला पुढे तिथून कुठून आकार द्यायचा ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे 3 इंच बॅक साईडहून आकार 3 इंच सोडायचे वरतून मेन पॉईंटहून आणि द्यायचा आहे आणि फ्रंटला 2.5 इंच. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. त्यानंतर जे काही उरलेलं अस्तर असतं त्याचं हुकलूक पट्टी खाली बॉटम पट्टी काढून घ्यायच्या. तर बघा आजच्या अशाच व्हिडिओमध्ये आपण नवीन कटिंग शिकत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या हे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली डायरेक्ट कापडावरती केलेली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.